तेव्हा कुठे चाललाय तुम्ही? आम्ही ना आंबे काढायला चाललोय. दादाच्या हातात पिशवी आहे आणि माझ्या हातात हे पिशवी आहे. बाबा व्हिडिओ काढतोय आणि हे माझ्याकडे या बस ते काय दाखवतोय. चला DVD आहे चला तिथे रस्त्याने. आणि हे असं फेकायचं असतं. हम्म. तिथे पप्पा गेलेत पुढे. ते बघा तिथे आजोबाबा आहे, तिथून ते झेला घेऊन जात आहेत. चल चल दादाची इथे चल. आजोबाबा माहिती आहे, आजोबाबांनाच आवाज दिला. तर इथे ना रानामध्ये आमचा ना एक ढेरा आंबा आहे. तर खूप मोठा असा असतो आणि एकदम असा रसवाला आहे, भरलेला आंबा. तर तो इथे उतरवायला आलेले आहेत, कारण उद्या आम्ही जाणार आहोत विनीताकडे, म्हणजे शर्विलकडे रत्नागिरीला. तर त्यांच्यासाठी थोडेसे आंबे आणि फणस वगैरे घेऊन जाणार आमच्याकडून भेट. तर त्यासाठी इथे आंबे उतरवायला आलेत, कारण जर फ्रेश आंबा उतरवला ना मग तो चांगला धुवून वगैरे ठेवला की एकदम फ्रेशमध्ये तो चांगला पुढे जाऊन पिकतो सुद्धा. माझ्या पण व्हिडिओला फोटो काढा. वरती बघ. हा मस्त. मामा असंच ना. अल्ला असं कर, हे घे. असं कर. ये तिकडे बबडी बोल. आता आम्ही इकडे आंबे झेलतोय. आता इकडून बोल ना. आम्ही आंबे घेतोय आणि हा बघा कुठे लपून बसतो. हा पण काय पण करत राहतो. या तर ते दाखव कसं झेलतात ते. हे दोन काटे लावले. आता बघा आजोबाबा झाडावरती चालले तर तुम्हाला दिसणार नाही. मग आता मग बघा मी कसं घेतो. दाखव ते कसे लावलेत ते दाखव. गोलपट दाखव त्यांना. हे ना गोंट्यात गोंडपाट आहे ना. हे काटे आहेत ना ते अशी शोधायचे आणि ही एक गोणी घ्यायची आणि त्याच्यात हे काटा एकदम इथे टोकाला टाकायचे. हे बघा आता मी कसं घेतो. हा ते बबडी थांब जरा. थांब बबडी 2 मिनिटं थांब. थांब थांब. बाबा किती वरती गेले तोडतात हाताने. आणि आता मी तुम्हाला नंतर दाखवतो. आता वरतून जे टाकतात. हा ना काय पण झेलतात. तर आता वरतून टाकतात. मग ते बाबा झेलते ना वरतून टाकतात आंबे म्हणून. नंतर मी तुम्हाला दाखवतो ते बाबा कसा झेलेल. ये तुम्ही वरती. हा पागल. देवा झाडावरती नको चढू. त्या देवा मोबाईल पाडीत बोललो ना. ये इकडे इकडे. इकडून बोल. हा इकडून दिसतो बघ तू. तिला नानू ती ताती. हा बघा कोण मोठू काय इथून बोल ना बबडी. देवा इथून बोल ना. इथं तू दिसतो बघ इथून. मोठू इथे ये जरा. इथे ना काय आहे. हा बघा हा माझा भाऊ मोठू. हा झेलला. मला काय पण करत राहतो. सगळे व्हिडिओ वाल्याला बघतो. बोल. बाबा खाली पडले आंबे आहेत ना या पिशवीत टाकणार नाही. एवढे सारे आंबे आम्ही काढले. एवढे इथे आंबे काढले आणि पिशवीत तर ह्याच्यापेक्षा पण इथे जास्त आहेत पिशवीत. ठीक आहे.
आता घरी जायचं. एवढे पिक्के आंबे पडले, एवढे पिक्के आंबे जमा केले, सर पिकलेत. आणि थांब, नको करू अजून, थांब. सहा असतात सहा. हे पिल्लू, टुकटुक. हे टुकटुक, हे टुकटुक. तर आता इथे हे काल आणलेले जांभळं आणि हे आता 100 किती आणले? 112. तर आमचा हा ढेरा आंबा आहे. इकडे केवढा मोठा, ह्याच्यापेक्षा मोठे आहेत. पहिले काढून आणले, आता हे राहिलेले होते ना तर ते आणले. तर ते आता पहिले क्लीन करून ठेवतो. कारण काय होतं, धुतल्याच्या नंतर आंबानं स्वच्छ करून ठेवला ना की तो चांगला पिकतो सुद्धा आणि डाग नाही होत आंब्यावरती. नाही, इथे चीक जे येतं, चीक येतं खाली लागलं ना की ते आंब्यावरती काळे डाग पडतात. मग तो चीक आपण पूर्ण धुवून पुसून घ्यायचा. आज मी बनवलंय आम्रखंड. जे पिकलेले आंबे होते ना तर ते आणलेले आहेत. आता ते जेवणावरती खायला घेणार. ही बघ कशी झोपले. अरे तू उचल ना. राणी आहे बघा नाही क्यू राणी. मस्ती करतायत. आरू करू दे. आरू गेली ती तुला पकडून पळून जातात त्या. सरळ पकड. खेळू दे त्यांना. तुला किती लागले पाय कसं झालं. आरू ठेव. एक सरळ पकडतो नाही उलटी पकड. आरू देवांग जा त्यांना त्या झाकून ठेव. झाकून ठेव. हम्मा हे कसं करतो हम्माला. सगळं कॅप्चर झालंय. हातावर येईल प्लास्टिक, तिथे ठेव मध्ये घुसव आणि मग लाव. हा मध्ये असं ठेव. प्लास्टिक घेऊन आले नशीब. अशी पण काडी लावलीस तरी होईल. झालं. अरे थोडस पोकळ बनव बर पेटल.
उठ आता उठ. पेटलं ते आता बस. आणि पप्पा ना आंबे उतरवायला गेले होते झाडावरचे, तर तिथून ना हे मधाचा पोळा काढून आणलेला आहे. आणि बघू शकता, तर ॲक्च्युली जेव्हा आपण मधाचा पोळा काढून आणतो ना, तेव्हा हे जे झाडाचे शेंडे आहेत ना, तर ते आणायचे नसतात असं बोलतात आमच्याकडे. तर हा आता मधाचा पोळा मस्त ह्याच्यातून मध काढून घेणार. आणि प्युअर मध ही आमच्याकडे घरामध्ये असतेच, कारण गावाला असल्यामुळे झाडावर इकडे तिकडे मधाचे पोळे लागलेलेच असतात. घराच्या वरच्या साईडला आलोय, तर इथून आहे ना, हा बघा, हा सुमारगड आहे आणि इकडे रसाळगड आहे. तर हा बघा सुमारगड तुम्हाला एक जवळून दाखवतो. कोणाचे? तुझे. हा बघा. आणि इकडे रसाळगड. आणि ना आता आईने ते सगळी भाजी पेरलेली आहे. तर इथे ही सगळी दारची भाजी आहे. मध्येच काकडीचं बी पेरलेलं आहे. तर बघू शकता त्याला छोट्या छोट्या कुर्ल्या पडलेल्या आहेत, म्हणजे छोट्या छोट्या काकड्या आता यायला सुरुवात झालेली आहे. आणि हिते वांग्याचं वगैरे अशी सगळी एकत्र भाजी लावलेली आहे. आणि गुरांमुळे आणि शेळ्यांमुळे ना त्याला असं बाजूने कुंपण केलेलं आहे. आणि आता रोज संध्याकाळची ना आमच्याकडे पाल्याची थोडीशी का होईना पण भाजी असतेच. तर आता इथे दारची भाजी आणि सगळी भाजी आई अशी खुटतायत, जेणेकरून मग संध्याकाळी बनवता येईल. आणि त्याचबरोबर ना छोटीशी काकडीसुद्धा आलेली आहे, तर तीसुद्धा काढणार आहेत आरवसाठी. नाही ह्याच्यात का मिरचीचं रोप आहेत ती हां ती कुठलीच नाही. तर असं आमचं ना उन्हाळ्यातील दिवसभराचं रुटीन होतं, जे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आजचा हा ब्लॉग आहे ना आपण इथेच एंड करूया आणि भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत